या ठिकाणी सांगलीला महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवारी निश्चिती या विषयामध्ये काय काय आता स्थिती आली आहे, सहयोगी पक्षांबरोबरची बोलणी काय काय झाली, असा आढावा घेणारी बैठक झाली. प्रामुख्याने आज थोडं प्रिंट मीडियामध्ये कन्फ्युजन क्रिएट करण्याचा प्रयत्न झाला की मकरंद देशपांडे हे प्रभारी झाले, मग शेखर इनामदारांना थोडा सेटबॅक मिळाला. तर भारतीय जनता पार्टी कळायला थोडा वेळ लागतो, पण पूर्ण लोकशाहीवर आधारित ही पार्टी आहे. बूथपासून राष्ट्रीय अध्यक्षपर्यंत सगळ्या निवडणुका, नियुक्त्या, सदस्यता दर 6 वर्षांनी होणं, 18 कोटी तर मेंबरशिपच झाली. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्तरावरची काही रचना लावलेली असते. त्याच्यामध्ये शेखर इनामदार हेच निवडणुकीचे प्रमुख आहेत. मकरंद देशपांडेंची प्रभारी म्हणून घोषणा झाली. त्यातला आपल्याला कळणारा अर्थ पालक, कोणीतरी एक प्रभारी लागतो, पालक लागतो, जो सगळ्यांमध्ये समन्वय घडवेल. निवडणूक प्रमुख जो असतो तो प्रत्यक्ष फील्डमधलं किती प्रभाग, किती रिझर्वेशन, कोण इच्छुक, कोण एलिजिबल असं करत असतो. स्वाभाविकपणे आपल्या टीमला बरोबर घेऊन काम करत असतो. ती टीमही आम्ही घोषित केली आहे की दोन्ही आमदार सुधीरदादा, सुरेश भाऊ, अध्यक्ष प्रकाश ढंग, मकरंद देशपांडे आणि शेखर इनामदार अशी ती टीम आहे. त्यामुळे शेखर इनामदार निवडणूक प्रमुख, मकरंद देशपांडे प्रभारी आणि अतुल भोसले हे निरीक्षक आहेत. जे कोल्हापूर आणि सांगली या 2 महानगरपालिकांना निरीक्षक आहेत. असे शिवेंद्रराजे इचलकरंजीला निरीक्षक आहेत. अशी ती आमची म्हणून एवढ्या मोठ्या इव्हेंटमध्ये घडणाऱ्या समस्या लक्षात घेऊन माणसं अपॉइंट करता येईल तशी आम्ही करतो. तशी अन्य पक्षामध्ये नाही स्थिती. त्यांचा बूथ नावाचं युनिट नसतं, शक्ती केंद्र नावाचं युनिट नसतं, मेंबरशिप नसते. राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा त्यांचे 10-10 वर्ष ठरत नाहीत. काँग्रेसचा शहराचा अध्यक्ष खूप मोठ्या गॅपने आता ठरला. आणि त्यामुळे असं ज्यांच्याकडे विदिन पार्टी लोकशाही नाही त्यांना हे सगळे विषय कळणार नाही. तर हा एक सुरुवातीला विषय क्लिअर करतो. दुसरं, आता आज आम्ही शिवसेनेबरोबर बैठक केली, त्याच्यानंतर आम्ही RPI बरोबर बैठक केली आणि आम्ही जनसुराज्याबरोबर बैठक केली. ज्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रातल्या 2929 महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणूनच निवडणुका लढवण्याचा संकल्प आहे. प्रामुख्याने शिवसेना, RPI या काही भागामध्ये जनस्वराज्य, या काही भागामध्ये रयत यांनी एकत्र येऊन निवडणूक लढवायची. राष्ट्रवादी पण जिथे जिथे शक्य आहे तिथे बरोबर येईल, बरोबर घ्यायची. त्यामुळे इथे सुद्धा आमचा प्रयत्न हा शिवसेना, RPI, जनस्वराज्य बरोबर राष्ट्रवादीला बरोबर घ्यायचा राहिला. पण गेले 2-3 दिवस त्यांचं काहीतरी वेगळं चाललंय असं कळतं. एक बैठक पण झाली, एक भेट पण झाली. असं नाही की आम्ही काही प्रयत्न केला नाही, पण त्यांचं त्यांना काय ठरवायचं ते ठरवू दे. तोपर्यंत ह्या सहयोगी पक्षांना नेमक्या जागा किती हव्या आहेत, ते देता येतील का, काही अडचणी आहेत का, अशा बैठका आज झाल्या. पार्टीची झाली बैठक की आता इच्छुकांनी आपली इच्छा व्यक्त केली, त्यांचे इंटरव्ह्यू झाले. जेवढ्यांनी इच्छा व्यक्त केली त्या सगळ्यांची सर्व्हेसाठी मान्य देवेंद्रजींनी अपॉइंट केलेल्या एका एजन्सीकडे नावं गेली. आता उद्या ही एजन्सी प्रत्येक प्रभागाच्या अभकडामध्ये 3-3 नावं शॉर्टलिस्ट करून दिली की ह्या 3 नावांमधलं नाव सिलेक्ट करा. 21, 22, 23 आमची जी 5 जणांची टीम आहे, अतुल बाबा आता कराडला असल्यामुळे, जवळ असल्यामुळे वारंवार येतील. ही टीम त्या सर्व्हेचा रिपोर्ट आणि आपलं आकलन याचं मॅचिंग करण्याचा प्रयत्न करेल. 90% ठिकाणी ते मॅचिंग होतं. 10% ठिकाणी सर्वे देख म्हणालेलं आमचं आकलन वेगळं आहे. तो डिबेट होतं. कधी कधी हे डिबेट मुख्यमंत्र्यांपर्यंत जातं. आमचा प्रयत्न असा आहे की सगळ्याच सीट्स शिवसेनेला कुठल्या द्यायच्या, RPIला कुठल्या द्यायच्या, जनसुराज्याला कुठल्या द्यायच्या, आपण कुठल्या लढायच्या, आपल्यामध्ये नव्याने आलेल्या जयश्री बहिणींच्या किती, आपल्याला नव्याने आलेल्या पृथ्वीराज पाटलांच्या किती, असं सगळं इथेच संपवावं असा आमचा संकल्पही आहे आणि प्रयत्न आहे. पण माणसाच्या कामामध्ये कधी कधी शिस्टेज येते की हे जरा वर पाठवू. ओके. काल शंभूराजे देसाई यांनी सांगितलं की आमच्या मनासारखे जर का उमेदवार सीटा मिळाल्या नाहीत तर आम्ही स्वबळावर लढवणार आणि सगळ्या जागा लढवणार. महाराष्ट्रामध्ये केंद्रात अमित भाईंबरोबर
एकनाथ शिंदेची बैठक होऊन असा मेसेज आम्हाला मिळाला आहे की 2929 महानगरपालिकेमध्ये थोडं पुढे थोडं मागे असं करत, पण शिवसेना BJP युती झालीच पाहिजे असा आग्रह आहे केंद्रातून आणि देवेंद्रजीकडून. आणि त्यामुळे काल पुण्यात ही शिवसेनेबरोबर मिटिंग झाली, आज इथे पण झाली, काल शंभूराजांबरोबर झाली. बहुधा सुहास बाबर निघाले, ते आले की शेखर इनामदार ते कागद पेन घेऊन बसणार आहेत. त्यामुळे युतीच्या बैठका ह्या खूप वेळा होतात, कारण एकेका सीटवर किस पाडायचा असतो, पण प्रत्येकाला आपल्या कार्यकर्त्याच्या पानावर उडून घ्यायचं असतं. काही चुकीचं नाही, मानवी स्वभाव आहे तो, पण अल्टिमेटली होईल. महापौर हा त्यांचा राष्ट्रवादीचा होणार आहे असं प्रत्येकाने म्हणायचंच असतं. असं त्यांनी म्हटलं नाही तर त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या मागे कशाला फिरतील. पण सर्वसामान्य आणि आमचा होणार हे म्हणणं नाहीये, ते होणारे विधिलिखितच आहे. एकीकडे तुम्ही महायुतीसाठी आग्रही आहात, मात्र महायुतीमधील किंवा महाआघाडीमधील सुद्धा बरेचसे माजी नगरसेवक राष्ट्रवादीने आपल्याकडे घेतलेले आहेत. आज पक्ष प्रवेश आहे. काही ठिकाणी तर राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी उमेदवारांनी प्रचार पण सुरू केलेला आहे. तर दोन वेगवेगळ्या गोष्टी एकाच वेळी होताना दिसतात. मी सुरुवातीलाच काय म्हटलं की गेले महिना 2 महिने सातत्याने येऊन महायुती म्हणूनच सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका लढवली पाहिजे माझा प्रयत्न राहिला. आता त्या प्रयत्नाला प्रत्येकाला यश आलंच पाहिजे असं काही आपला आग्रह असण्याचं कारण नाही. आता दिसतंय की यश आलं नाही. तर राजकारणामध्ये कुठल्या क्षणी काय होईल. आता तुम्ही काय म्हणताय की राष्ट्रवादी वेगळी लढणार आहे, संध्याकाळी बातमी येऊ शकते की राष्ट्रवादी इथे काही मिनिमम जागा मागून बरोबर येणार आहे. होऊ शकतं. त्यामुळे प्रयत्न हाच राहिला. संपूर्ण महाराष्ट्रात नगरपालिका नाही आणि आता महानगरपालिका पुढे झेडपी नाही, महायुती एकत्र लढावी. जिथे जिथे जमलं तिथे झालं, तिथे नाही जमलं. हा, राष्ट्रवादी बरोबर येणार, अजून तुम्ही वाट बघणार. त्यांना मी काय म्हटलं, राजकारणात काही होऊ शकतं. संध्याकाळी बातमी येऊ शकते की ते ह्या निष्कर्षाबाद आले की वेगळं लढण्यात पॉईंट नाही. सांगितलं अमित शहानी फक्त एकनाथ शिंदेच्या बरोबर युती करा असं सांगितलं, तसं राष्ट्रवादीबद्दल काय बोललेलं नाहीत का? बरोबर, मी तर वाक्य करेक्ट करतो की अमित भाईंनी असं म्हटलं की महायुती म्हणून निवडणुका लढवा, परंतु शिवसेनेबरोबर युती काही करून झाली पाहिजे, असा आपला प्रयत्न राहिला पाहिजे, असा आपला आग्रह असला पाहिजे. यात त्यांनी राष्ट्रवादीबरोबर युती करू नका असं सांगितलं नाही. मुंबई महापालिकेमध्ये मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेबरोबर युती केलेली आहे आणि राष्ट्रवादीला बाजूला ठेवलेलं आहे. राष्ट्रवादी तिथं स्वतंत्र लढणार आहे. तसंच पिंपरी चिंचवडमध्ये 2 राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत. ठाण्यामध्ये सुद्धा 2 राष्ट्रवादी एकत्र आहेत. हा असा प्रकार चालू आहे. हे कितपत योग्य वाटतंय? हे कसं आहे की माणसांच्या जगात कुटुंबापासून, व्यापारापासून, शिक्षण संस्थांपासून, कारखान्यापासून माणसं जिवंत असल्यामुळे सगळ्याच गोष्टी चौकटीप्रमाणे होतील याची काही गॅरंटी नसते. हे तर पक्ष झाले, एवढे मोठमोठे पक्ष, एवढ्या मोठमोठ्या निवडणुका. परंतु घरामध्ये सुद्धा आईवडिलांना वाटते की मुलांनी डॉक्टर व्हावं, मुलाला वाटतं की मला इंजिनियर व्हायचं आहे. कधी तो आईवडिलांच्या रेट्यामुळे किंवा कन्व्हिन्स करून ऐकतो, कधी बगावत करतो. हे जर नात्याच्या कुटुंबामध्ये होतं तर हे तर वेगवेगळ्या विचाराचे, वेगवेगळ्या स्वभावाचे, वेगवेगळ्या सवयीचे, वेगळ्या ध्येय धोरणाचे पक्ष असतात. त्या सगळ्यांना एका चाकोरीत आणून बसवू असा दावा माझ्यासारख्याने, देवेंद्रसारख्याने कोणी करण्याचं काही कारण नाही. तुमची युती असताना हे वेगळं लढणं योग्य वाटतं का? एकीकडे मुंबईमध्ये तुमचा विरोध वेगळा, मात्र बाकीच्या ठिकाणी एकत्र लढताय तुम्ही, म्हणजे हे लोकांना फसवल्यासारखं वाटत नाही का? जनतेच्या पचनी कसं पडायचं मतदारांच्या? बघा, आम्ही प्रामाणिकपणे युती जर केंद्रामध्ये असेल म्हणजे NDA, राज्यामध्ये असेल महायुती, तर ती नगरपालिका, एक छोटी नगरपालिका कुठली तरी असेल, हातकणंगले, हुपरी इथपर्यंत युती राहिली पाहिजे याच्या आग्रही आहोत. पण त्याचा प्रयत्न केल्यानंतर ती होणार नसेल तर निवडणुका आम्ही लढवणार म्हणता येत नाही. तर मग ज्यांना बरोबर घेता येईल त्यांना घेऊन निवडणूक लढवू. जसं यांनी शिवसेनेचा विषय काढला. तर वाक्य कसं आहे, वाक्य राष्ट्रवादीला बरोबर घेऊ नका असं नाही आहे. वाक्य शिवसेनेला काही करून बरोबर घेण्याचा प्रयत्न केला, पण खरं म्हणजे राष्ट्रवादी, RPI, लोकल लेवलला रयत, जनस्वराज्य सगळे बरोबर घ्या. कारण केंद्रात आणि राज्यात सत्तेत तुम्ही एकत्र आहात आणि केंद्रात राज्यात सत्तेमध्ये एकत्र असताना तुम्ही खाली वेगवेगळे लढलात, ते सर्वसामान्य माणसाला
आवडत नाही, सर्वसामान्य माणसाला आवडत नाही. पण सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नसतात. आज मोठे पक्षप्रवेश 15-16 नगरसेवक माजी महापौर अजितदादा गटात जात आहेत, भाजपमध्ये येत नाहीयेत. मग तुम्ही पुण्यात आमचे गेल्यानंतर काय प्रवेश- वेगळी स्ट्रॅटेजीचा भाग आहे का अजित पवारांच्या? आमचे प्रवेश मोठमोठे मताचं विभाजन करण्याची रणनीती आहे का? आमचे प्रवेश मोठमोठे आम्ही खूप हुशार असल्यामुळे आम्ही आधीच पूर्ण केलेले आहेत. पण दादा एकंदरीत बघता हे जातीचं भाजपचा निधी समीकरण चालतो, मुख्यमंत्र्यांचा निधी चालतो, आमदाराचा निधी चालतो, डीपीटीसीचा निधी चालतो. मग भाजपचं कमळ घेऊन लढायला इथल्या माजी नगरसेवकांना काय अडचण आहे? निधी पुरतं तुमच्या येतात 5 वर्ष परत निवडणूक त्यांनाच होईल. विचारला पाहिजे असा प्रश्न आहे, तुम्हाला विचारून घ्या. निधी आपण घेतला, सगळ्यांना दिला होता ना. एकंदरीत जर बघितला हे जातीचं राजकारण असल्यासारखं वाटतं का? कारण राष्ट्रवादी ज्या ठिकाणी मुस्लिम समाज आहे त्या ठिकाणी राष्ट्रवादीला दिलं जातं, ज्या ठिकाणी बॅकवर्ड आहे तिथे राष्ट्रवादी दिलं जातं, आणि ज्या ठिकाणी टोटल हिंदू मतदान आहे त्या ठिकाणी भाजपला उभा केलं जातं असं विरोधकांचं म्हणणं आहे. विभाजन मागच्या महानगरपालिकेमध्ये 11 मुस्लिम कॅन्डिडेटना बीजेपीने कमळावर उमेदवारी दिली. त्यातले शेखर इनामदार मला करेक्ट करतील 3 का 4 विजयी पण झाले. तर असं काही मुस्लिम वोटर आमच्या बरोबर नाही. बिहार आता मोठं उदाहरण आहे, 202 जागा आल्या, ज्या बिहारमध्ये सुद्धा मुस्लिम पर्सेंटेज खूप मोठा आहे. मुसलमानांच्या मनामध्ये वर्षानुवर्ष ही जी भीती निर्माण केली गेली की हे हिंदुत्ववादी आहेत आणि ह्यांच्याबरोबर तुम्ही गेला तर तुमचं नुकसान होईल. शिक्षणाचं प्रमाण वाढत चाललं तसं मुस्लिम समाजामध्ये सुद्धा योग्य काय आणि अयोग्य काय याचा भेद करणं हे व्यवस्थित सुरू झालेलं आहे. त्यामुळे मुस्लिम वोटर्सना आपली वोट बँक म्हणून वर्षानुवर्ष जे गृहीत धरलं गेलं, इंग्लिशमध्ये त्याला टेकन फॉर ग्रँटेड केलं गेलं, तसं आता मुस्लिम समाज कोणाला टेकन फॉर ग्रँटेड करू देणार नाही. मुस्लिम भाजपचे विजयी झालेले उमेदवार सुद्धा राष्ट्रवादीमध्ये आता आज प्रवेश करत आहेत. हां, असं होऊ शकतं ना, त्याला काय अडचण आहे. महायुतीच्याच घटक पक्षामध्ये प्रवेश करत हे काय भाजपवर नाराज आहेत का? एकंदरीत कामकाजावर मी तुम्हाला नेहमीच सोपी उदाहरणं सांगत असतो. तसं मग अशी कुटुंबाचं सांगितलं. एका कुटुंबामधला सुद्धा एक मुलगा आई वडिलांनी जन्माला घातला, इथं निधी दिला म्हणतात, जन्माला घातला, मोठा केला, तो आई वडिलांना विचारत नाही आणि वेगळा राहतो बायकोचा आग्रह असल्यामुळे. तर त्यावेळेला आई वडिलांनी भिंतीवर डोकं आपटून जीव द्यायचा नसतो, परिस्थिती स्वीकारून आपलं मार्गक्रमण करायचं असतं. सांगलीचे खासदार विशाल पाटील म्हणाले भाजप हा फसवा पक्ष आहे. 2 वेळा खासदार असलेले खासदारांनी सुद्धा हा पक्ष सोडला. 2 वेळा खासदार झालेले संजय काका पाटील यांनी सुद्धा हा पक्ष फसवेपणाला कंटाळून पक्ष सोडला. महापालिकेला 1 रुपयाचा निधी भाजपने दिलेला नाही. असं आहे की विशाल पाटील सांगतील ते लोक ऐकणार का प्रत्यक्ष झालेला विकास पाहून लोक मतदान करणार, हे आता नगरपालिकांचे निकाल लागतील 21ला, तेव्हा कळेल. महानगरपालिका निकालाचं कळेल. असं आहे की 2,42,00,000 महिलांना 1,500 रुपये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मिळते. त्यातल्या 1.5 कोटी महिलांच्या अकाउंटला त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदा रुपया येतो. ती ताई विशाल पाटलांचं ऐकेल का बीजेपीचं ऐकेल? भाजपला लाडकी बहीण ते लाडकी बहीण एक, सावरणार आहे. तुम्हाला जर वेळ असेल तर लाडकी बहीण एक, अजून 10 गोष्टी ऐकवतो ना. तो शेतकरी प्रामुख्याने जिल्हा परिषद समोर आहेत, तो शेतकरी किंवा त्यांची ओट्स शहरात पण आहेत, मुलं शिकायला असतात. मुंबईत जो शेतकरी वर्षाला 12,000 रुपये सरकार देतं. आम्ही एका 2.5 एकर कोरडवाहू जमीन असणाऱ्या शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्यात परवडलं नाही म्हणून माझ्या वडील कामगार झाले. तर आम्हाला महिन्याला 1,000 रुपये मिळणं याचं महत्त्व माहिती आहे. बियाण्यासाठी सुद्धा, हो दादा 500 रुपये द्या, किंवा बियाणं आणायचं आहे, खताचं पोतं आणायचं आहे, तिथे 12,000 रुपये. आणि तुम्ही म्हणाल बंद करते बंद, वर्षानुवर्ष महाराष्ट्रामध्ये 7.5 हॉर्स पॉवरच्या खालच्या सगळ्या पंपाची वीज माफ, ही मोठी यादी देता येईल ना. मुलींचं शिक्षण माफ माहिती देता येईल. त्यामुळे तुम्ही एका वाक्यात प्रश्न विचारला, मी एका वाक्यात उत्तर दिलं. लोक विशाल पाटीलचं ऐकतील की या सगळ्या सवलती मिळतात म्हणून मोदींचं ऐकतील आणि देवेंद्रचं ऐकतील. मुंबईमध्ये लाडक्या बहीण योजनेमुळे तुम्ही शेतकऱ्याच्या योजना सांगितल्या, या सगळ्या ठप्प आहेत जिल्ह्यात. गेल्या 6 महिन्यात 1 रुपया का वाढले. कुठली योजना ठप नाही, कुठली योजना ठप नाही. 15 दिवसापूर्वीचा केंद्राचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला. आमची जी 100% मुलींची फी माफ ही
EWS म्हणजे आर्थिक मागासांची तर 100% जमा झाली, कारण त्याचा मीच मंत्री आहे, छातीरोगपणे सांगेल. OBCची काही प्रमाणात राहिली आहे, SC STची काही प्रमाणात राहिलेली आहे, परंतु ते व्हेरिफिकेशनशी जोडलेलं असतं. त्यामुळे कुठलीही योजना ही पैशाअभावी आणि लाडकी बहीण करण्याचं कारण नाही. कारण आपल्याला सुद्धा सगळ्यांना लाडकी बहीण हे एक समाजातल्या महिलांचा कॉन्फिडन्स वाढवणारी. आता तर तुम्हाला माहिती आहे का की त्याला आता एक नवीन मॉड्यूल माननीय देवेंद्रजी जोडतायत, ज्याच्यामध्ये 1 लाखापर्यंतचं कर्ज तिला विदाऊट मॉर्गेज मिळेल. कारण गव्हर्नमेंट गॅरंटी असेल की दरमहा 1500 तुझ्या अकाउंट आणणार, ट्राय पार्टी अग्रीमेंट होईल आणि 1ही रुपयाची गहाणवट न देता तिला 1 लाख रुपये मिळाले की ती व्यवसाय करेल. त्यातून तो जो शब्द आलाय की ती लखपती व्हावी, लखपती दिदी नावाचा शब्द आला. 3 कोटी लखपती दिदी देशात झाल्या. महाराष्ट्रामध्ये त्या 1 कोटी करण्याचा प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये या 1 लाखाचा हप्ता डायरेक्ट 1500 मधून जाणार. आता आमची दिदी कशाला मतदान काँग्रेसला आणि विशाल पाटलाला करेल? चला. दादा, माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद राजीनामा जाहीर घेतलेला आहे. त्यांची एंजिओग्राफी सुद्धा झालेली आहे, पण पोलीस अजून त्या ठिकाणी बसून आहेत, पण अजून पोलीस त्यांना ताब्यात घेतलेलं नाही. आता माहित नाही मला. म्हणजे उमेदवारांची यादी कधी जाहीर होईल? सकाळपासून पहाटे 5:30ला उतरल्यापासून गाडीत दाढी करून उतरलो आणि जो बैठकांमध्ये बसलोय. तुम्हाला जेवढा तुमचा व्यवसाय असल्यामुळे वेळ आहे की काय झालं कोकाटे असं मला काही नाही. आता बघतो गाडीत बसलो. यादी कधी जाहीर होणार? उमेदवारांची यादी घोषित करण्याची तारीख ठरवण्यात पॉईंट नसतो. त्याचं कारण आमची एक शास्त्रोक्त सायंटिफिक प्रक्रिया असते, ज्या प्रक्रियेमध्ये लोकांनी अर्ज भरले, इंटरव्ह्यू झाले, सर्व्हेला गेले. उद्या सर्व्हे येईल. शिवसेनेवर बसणं चालू आहे, इकडे RPIवर बसणं चालू आहे, जनसभेवर बसणं चालू आहे. या सगळ्यातून एक 60-70% जागा तर लवकर घोषित व्हायला पाहिजे. एक 30-35% जागा ह्या इफ्स अँड बट म्हणतात इंग्लिशमध्ये, जर तर मध्ये अडकलेल्या असतात. होईल 23ला मुळात उमेदवारी अर्ज भरण्याचं स्टार्टिंग आहे, 30 पर्यंत चालणार आहे. आणि आमच्याकडे सगळं तयार. आमच्याकडे बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, आरोग्य शिबिरं इतकं सगळं चालू आहे की आमची BJP नावाची वोट बँक क्रिएटच झाली. त्याला फक्त उमेदवार जोडायचा, बस, बाकी काही करायचं नाही. तुम्ही उभं राहिलात तरी विजय होणार. एकमत झाल्याने स्वभावावर लढणार. कोण? तुम्ही जर एकमत झाले नाही तुमच्या युतीचं, तर तुम्ही भाजप स्वभावावर लढणार का? आम्ही महायुती म्हणूनच लढणार. आम्ही महायुती म्हणून लढण्याचा प्रयत्न करणार. महायुतीतल्या ज्या घटक पक्षाला वेगळं लढायचं असेल तर तो त्यांचा निर्णय, आमचा नाही. बघा, साताऱ्यामध्ये ड्रग्जचा मोठा कारखाना सापडला. आपण सांगली जिल्ह्यामध्ये ड्रग्ज विरोधी मोहीम चांगल्या पद्धतीने राबवली. तिकडे पण जातो. नाही